पंचगंगेमध्ये जायचं होतं. पंचगंगा म्हणजे कोल्हापूरची सगळ्यात पोरांना पवित्र नदी म्हणून ओळखली जात होती. आता नका म्हणू तिला पवित्र. कोल्हापूर संस्थानामधली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात प्रदूषित नदी कोणती? ती पंचगंगा आहे आता. कारण सगळे उद्योग ह्या नद्यांच्याच काठावर आहे. कोल्हापूरचे सगळे उद्योग कोणत्या काठावर आहे? पंचगंगा नदीच्या. कारण पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा संगम. हे बघा दिसते का? किती नद्या पोरांनो? 5. किती नद्या? कुंभी, कसारी, तुळशी. कोणती रे? तुळशी, सरस्वती आणि भोगावती. सरस्वती आणि भोगावती अशा 5 नद्यांचा संगम म्हणजे पंचगंगा. असं लक्षात ठेवा, ही पंचगंगा नदी. कोणती नदी? पंचगंगा. आणि ह्या 5 नद्या एकत्र आल्या. हे बघा 5 नद्या येऊ लागल्या. एकीला म्हणा कुंभी, एकाला म्हणा कसारी, एकाला म्हणा तुळशी, एकाला म्हणा भोगावती, एकाला म्हणा सरस्वती. भोगावती सगळ्यात शेवटी घ्या ही इकडे. आणि भोगावती नदी सगळ्यात महत्वाची, कारण की ती परत त्यांच्या संस्थानाच्या जवळ होती. आणि ह्याच भोगावती नदीवर शाहू महाराजांनी एक ब्रिज बिल्डअप केला होता, ते म्हणजे राधानगरी. कोणता रे? राधानगरी. आणि त्या राधानगरीच्या जलाशयाला नाव दिलं त्यांनी लक्ष्मी सागर. कोणता रे? अर्थात राधानगरी म्हणजे शाहू महाराजांची आई आणि लक्ष्मी सागर म्हणजे अर्थात त्यांची धर्मपत्नी. हे लक्षात म्हणजे पत्नीचं नाव जलाशय, तुडुंब तुंबलेला जलाशय म्हणजे पत्नी. कोण रे? पत्नी. आणि जो ब्रिज आहे, जे पुराण भिंत आहे, ती म्हणजे आई म्हणजे राधानगरी. कोण रे? राधानगरी. आणि त्याच्या खाली वाद जात असताना एक छोटस गाव आहे, त्याला राधानगरीच नाव आहे. पण ते राधानगरी कोणाचं नाव आहे? त्याच्या मुलीचं नाव आहे. 2 मुली आहेत त्यांना, एक आऊसाहेब आणि एक राधाबाई. पण बरं राधाबाई. आऊबाई लक्षात ठेवा, एक राधाबाई लक्षात ठेवा. हे लक्ष म्हणजे आता काय झालं परत? शाहू महाराज पंचगंगेमध्ये उतरल्या क्षणी पोरांनो त्या ठिकाणी काय झालं? नारायण भटजींनी पोरांनो तिथं पोरांनो जे मंत्र म्हणायला पाहिजे ते मंत्र म्हणलेच नाही. राजे महाराजांच्या आंघोळी कशा राहायच्या पोरांनो? की मंत्र म्हणल्या जात होती. मोठमोठे मंत्र म्हणत उच्चारत करत पोरांनो शाही आंघोळ केल्या जात होती. कोणती पोरांनो? शाही आंघोळ. तशी तुम्हाला बाजीराव दुसरीची आंघोळ सांगेल मी नंतर. बाजीराव दुसरा माहिती तुम्हाला? शनिवारवाड्यामध्ये राहणारा दुसरा बाजीराव माहितच असेल तुम्हाला. हा, व्हेरी गुड. अशा गोष्टी चांगल्याच माहित राहतात तुम्हाला. पहिला बाजीराव मस्तानीचा बाजीराव बी माहिती तुम्हाला? मस्तानीचा बाजीराव माहिती ना? व्हेरी गुड. आता थोडंसं समोर जाऊया. आता काय झालं परत? शाहू महाराज पण नदीत उतरले आणि परत मंत्रांचा उच्चार सुरू झाला. जे मंत्र म्हणायला पाहिजे ते मंत्र म्हणलेच नाही नारायण भटनी. मंत्र कोणते म्हणले? पूर्णोक्त मंत्र. कोणते रे? पूर्णोक्त मंत्र. इथं वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे ते पूर्णोक्त मंत्र म्हटले गेले. शाहू महाराजांनी त्या क्षणी पोरांनो जे त्यांच्या सोबत सहकारी होते त्यांनी सांगितलं की महाराज इथं वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या ऐवजी तुमच्यावर पूर्णोक्त मंत्र म्हटले गेले, जे शूद्र राजासाठी म्हटलं जातं. तेव्हा नारायण भटजीला थांबवलं गेलं. नारायण भटजींनी पोरांना उत्तर दिलं, राजे तुम्ही क्षत्रिय राजे नसून तुम्ही शूद्र राजे आहात. कोणते राजा? शूद्र. एका राजाचा जर एवढा अपमान होत असेल परंतु सामान्य जनतेचा काय होत असेल हे शाहू महाराजांना त्यावेळेस कळालं ह्या वेदोक्त प्रकरणामध्ये. आणि तेव्हा त्यांचे डोळे उघडले पोरांनो. त्याच्यानंतर पोरांनो या शूद्र समाजासाठी पोरांनो त्यांनी उल्लेखनीय कार्य करण्यास सुरुवात केली. ते असं म्हणतात ना रे, जोपर्यंत आपल्याला धक्का बसत नाही तोपर्यंत पोरांनो आपण तयारी लागत नाही. तुमचं मी तसंच आहे, जोपर्यंत तुम्हाला धक्के बसत नाही तोपर्यंत तयारी लागत नाही. तसं इथं झालं पोरांनो. शाहू महाराजांना धक्का बसला या ठिकाणी पोरांनो. मग पोरांनो शूद्र जमातीसाठी शूद्र लोकांसाठी पोरांनो कार्य करण्यास सुरुवात झाली. पण आता शूद्राचा भार किती दिवस घेणार? म्हणून 1919 ला डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या अंगावर हा भार टाकला गेला. मानगाव परिषदेचं अध्यक्षस्थान पोरांनो शाहू महाराजांकडे असताना त्यांनी काय केले? हे अध्यक्षस्थान त्यांच्याकडे सुपूर्द केले. कोणाकडे? डॉक्टर आंबेडकरांकडे. मग आंबेडकरांनी पोरांनो त्या अध्यक्षस्थानाला स्वीकारून पोरांनो तिथून पुढे अस्पृश्यांसाठी पोरांनो सेवा करणं सुरुवात केलं. आणि तिथून पोरांनो त्यांनी लिहिलं पोरांनो शूद्र कसे होते, काय होते आणि पोरांनो तिथं त्यांच्यावर काय अत्याचार झाले असं पोरांनो सगळं वर्णन एका पुस्तकामध्ये टाकलं. ते म्हणजे काय पोरांनो? हू वेअर द शूद्रास. काय पोरांनो? हू वेअर द शूद्रास. याला काय अर्थ आहे पोरांनो? 1 लाईनर पाठ करायचं सोडून द्यायचं. मर्म माहित पाहिजे त्याच्या मधला. जोपर्यंत तुला पोरांनो सगळंच माहिती होत नाही तोपर्यंत होकस काय म्हणतो? हे लक्षात पोरांनो. समजा सिंपल एक लॉजिक, तुम्ही पोरगी बघायला गेले. आता पोरगी बघायला गेल्यानंतर तू बघितलं लगेच म्हणून टाकतो का? नाही. सगळ्यात पहिले तिच्यामधल्या खुब्या तर बघावं लागेल ना तुला. नेमकं तिला येतं काय, जातं काय, अशा पद्धती पोरांनो. हे लक्षात. त्याच्यानंतर तू डिसिजन देशील ना. तसंच आहे पोरांनो, अभ्यासाचं तसंच आहे. जोपर्यंत तुला इतिहास माहित नाही होत तोपर्यंत तुझ्या ते पाठ होत नाही. तुला त्याला समजून घ्यावं लागेल. काय करावं लागेल? जसं त्या मुलीला समजून घेतलं तू, तसं पोरांनो ह्या सिलेबसला बी समजून घ्यावं लागेल. तेव्हा ते पाठ होतं. आता बघा बरं पोरांनो, अंदाजे उत्तर जर सांगितलं पोरांनो हू वेअर द शूद्रास कोणाचं पुस्तक होतं आणि तू उत्तर लिहितो आंबेडकरांचं. कोणाचं? आंबेडकर. शूद्रांसाठी कार्य करणारा महत्वाचा व्यक्ती कोण होता? आंबेडकर. का पोरांनो? आंबेडकर. कळतंय सगळ्यांना? तर सांगा हू वेअर द शूद्रास कोणाचं पुस्तक आहे? परत रिपिटेशन करूया. रानडे गांधी आणि जीना कोणाचं पुस्तक आहे? आंबेडकरांचं. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द पोरांनो अनटचेबल कोणाचं पुस्तक आहे? आंबेडकर. द अनटचेबल कोणाचं आहे? अनटचेबल ऑफ इंडिया आणि द अनटचेबल याच्यामध्ये 2 फरक लक्षात ठेवायचे.
द अनटचेबल हे पुस्तक कोणाचं आहे? आंबेडकरांचं. अनटचेबल ऑफ इंडिया कोणाचं आहे? वीरा शिंदेचं. विठ्ठल रामजी शिंदे. कोण पोरांनो? विठ्ठल रामजी शिंदे. इथं बाटलत लिहून घेतो मी. अनटचेबल काय पोरांनो? अनटचेबल, सॉरी, अनटचेबल, अनटचेबल ऑफ. आता अनटचेबल ऑफ इंडिया पोरांनो हे पुस्तक कोणाचं आहे असं जर प्रश्न विचारला तुम्ही तर पोरांनो तुमचं उत्तर पाहिजे वीरा शिंदे. कोण पोरांनो? वीरा शिंदे. सिंपल आहे, विठ्ठल रामजी शिंदे. याचा अर्थ अस्पृश्यांसाठी हे पण काम करत होते आणि हे सुद्धा व्यक्ती पोरांनो खूप काम करत होते. विठ्ठल रामजी शिंदे. कोण पोरांनो? विठ्ठल रामजी शिंदे. मग सांगा द अनटचेबल कोणाचं? आंबेडकरांचं. आणि अनटचेबल ऑफ इंडिया कोणाचं? वीरा शिंदे. दोन्हीमधला फरक कळाला तुम्हाला? भारतातली अनटचेबिलिटी म्हणजे याचा अर्थ पोरांनो भारतातली अस्पृश्यता. पोरांनो हे पोरांनो पुस्तक कोणाचं होतं? वीरा शिंदे. आणि पोरांनो द अनटचेबल कोणाचं आहे? आंबेडकरांचं. कोणाचं? आंबेडकरांचं. खालच्या लाईनवर घ्या. त्याच्यानंतर घ्या किती पुस्तक आहे? 7. पुढचं पुस्तक घ्या पोरांनो